आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकच्या अंबड MIDC परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। दररोज हजारो कामगार या रस्त्यावरून ये-जा करत असताना खड्डे, धूळ आणि साचलेलं पाणी यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यावर प्रशासन मात्र मुग गिळून बसल्याचं चित्र आहे। अंबड MIDC नाशिकच्या औद्योगिक प्रगतीचा कणा मानल्या जाणाऱ्या या परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली। खड्ड्याने भरलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेलं पाणी आणि उडणारी धूळ या सगळ्यांचा त्रास रोज हजारो कामगारांना सहन करावा लागतो। कधी पाय मुरगळतो तर कधी दुचाकीवरून घसरायची भीती वाटते, असं कामगार सांगतात। कामावर पोहोचायच्या आधीच दमछाक होते आणि घरी जाताना पुन्हा तोच त्रास। या रोजच्या प्रवासामुळे कामगारांचे अक्षरशः कंबरड मोडतंय। या भागातून दररोज हजारो कामगार विविध उद्योगांमध्ये कामासाठी ये-जा करतात, मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था त्यांच्यासाठी रोजचा संघर्ष ठरते। काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे इतके खोल आहेत की ते अपघातांना आमंत्रण देतात। कामगार संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही वेळोवेळी तक्रारी केल्यात, मात्र MIDC प्रशासनाचा प्रतिसाद केवळ आश्वासनापुरता मर्यादित राहिला। रोजच्या या त्रासामुळे स्थानिक रहिवासी आणि कामगार आता संतप्त झाले। त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। MIDC मध्ये जे कामगार वर्ग आहे ते रात्री 12-12 तास काम करून घरी परत येत असताना रस्त्यामध्ये पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यामध्ये लोक रात्री पाणी साचल्याने त्यांना खड्डे दिसून येत नाही। त्या खड्ड्याच्या ह्याच्याने लोकांचा अपघात होतो आणि प्रशासन महानगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। महानगरपालिकांना सांगून पण ते ऐकत नाही। रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे आहेत, त्या खड्ड्याच्या ह्याच्यामध्ये लोक कामगार रात्रीचं येताना त्यात अंधार पण आहे, अंधाराच्या ऐवजात ते खड्डे दिसून येत नाही आणि अपघात होत आहे। याच्या एक प्रशासनाने लक्ष द्यावे ही आमची नम्र विनंती आहे। आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की स्थानिकांनी रस्त्याची तात्काळ डागडुजी नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। अंबड MIDC मधील रस्ते हे हजारो कुटुंबाच्या उपजीविकेचं दैनंदिन माध्यम आहे, मात्र सध्या तेच रस्ते या कामगारांसाठी संकटाचं कारण ठरतात। प्रशासनानं तात्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यास हे असंतोषाचं रूप आंदोलनात कधीही परिवर्तित होऊ शकतं। कामगारांचं कंबरड मोडलंय, आता प्रशासन जागं होतं का आणि काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।